शुक्ल आणि कृष्ण पक्षात जन्मलेल्या लोकांवर आपण आधीच चर्चा केली आहे। व्हिडिओ यूट्यूबवर आहे, नवीन असाल तर जरूर बघा। भरपूर लोकांनी मूलांक आणि डेट ऑफ बर्थ बद्दल सांगितलं, पण तुम्ही ज्या दिवशी जन्मलात त्या दिवसाची तिथीच तुमची खरी पर्सनॅलिटी दाखवते। आणि या दोन्ही पक्षांमध्ये येणाऱ्या 16 तिथींनुसार तुमची पर्सनॅलिटी कशी घडते हे आपण या सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया प्रतिपदा तिथीपासून। प्रतिपदा ही पंचांगची पहिली तिथी आहे, त्यामुळे या तिथीत जन्मलेले लोक लाईफमध्ये इनिशिएटर असतात आणि म्हणजेच नवीन गोष्टीची सुरुवात करणारे, कारण या तिथीचे स्वामी साक्षात सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेव आहेत। हे लोक कोणत्याही कामाची सुरुवात करण्यास घाबरत नाहीत। नवीन आयडियाज किंवा प्लॅन सुरू करणं त्यांना नॅचरली जमतं। त्यांच्यात सेल्फ कॉन्फिडन्स चांगला असतो, ते स्वतःचे डिसिजन स्वतः घेण्यावर जास्त विश्वास ठेवतात। या लोकांकडे अनेक क्रिएटिव्ह आयडियाज असतात, कला, रायटिंग, बिझनेस किंवा लिडरशिपमध्ये ते चांगले परफॉर्म करू शकतात। या लोकांना मोटिवेट करणं किंवा लोकांना मोटिवेट करणं आणि नवीन रूल्स तयार करणं यात हे सर्वात पुढे असतात। जर यांच्या सर्कलमध्ये टाइमपास करणारे लोक जर असतील ना, तर त्यांना हे बदलतील किंवा स्वतः तिथून निघून जातील, कारण त्यांना त्यांची व्हॅल्यू जपायची असते। चांगल्या गुणांसोबत काही कमी सुद्धा यांच्यामध्ये दिसून येते। त्यांना रिझल्ट्स पटकन हवे असतात, त्यामुळे पेशन्सची कमी यांच्यामध्ये खूप जास्त दिसून येते। नवीन काम सुरू करण्यात ते एक्सपर्ट तर असतात, पण कधी कंटिन्युटी ठेवणं त्यांना खूप जास्त कठीण जातं। जेव्हा त्यांचे प्लॅन्स अडखळतात किंवा त्याच्यामध्ये कोणीतरी वारंवार येऊन डिस्टर्ब करतं, तर यांना इतका राग येतो की हे तिथे स्वतःच्या बोलण्यावरती आणि रागावरती ताबा ठेवू शकत नाहीत। इमोशनल आयसोलेशनचे शिकार हे खूप लवकर होतात। खूप इंडिपेंडेंट नेचर असल्यामुळे कधी ते लोकांपासून इतके दूर निघून जातात, मला कोणाचीही गरज नाही आहे असं त्यांना वाटू शकतं। अशाच ॲस्ट्रोलॉजी आणि स्पिरिच्युअल नॉलेजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। राधे राधे।